मित्र हो, पवित्र पोर्टलवरती आता रजिस्ट्रेशन झालं. शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एकाच 3 उमेदवार याप्रमाणे मुलाखतीसाठी अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. मग मुलाखतीची तयारी करताना तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर हे मुद्दे तुम्हाला वाचूनच जायचे आहे. एक म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, यावरती इंटरव्ह्यूमध्ये 100% प्रश्न विचारतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही आतापर्यंतच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी टीचिंग केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे आणि तुम्ही कोणकोणत्या वेगळ्या मेथड्स वापरलेले आहेत याबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की तुमच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या स्किल्स कोणत्या आहेत, त्या डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे आणि या स्किल्सचा वापर तुम्ही शाळेच्या वाढीसाठी, विकासासाठी कशा पद्धतीने कराल याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतात. नंतरचा महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे तुमचा विषय. अनेक विद्यार्थ्यांना मी असं बघितलेलं आहे की जर समजा त्यांचं MA इंग्लिश झालेलं आहे तर त्यांच्याकडनं अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही इंग्रजीमधूनच द्यावी. तुमचा B.Ed करत असताना तुमची जी काही मेथडॉलॉजी होती त्या मेथडॉलॉजीवरती सुद्धा प्रश्न 100% विचारले जातात. या व्यतिरिक्त तुम्ही पर्यावरण संरक्षणासाठी नेमकं काय करू शकता, जागतिक घडामोडीवरती तुमचं किती प्रमाणामध्ये लक्ष आहे, तुमची संवाद करण्याची शैली कशी आहे, तुमचा आत्मविश्वास कसा आहे, तुमचा हावभाव कसा आहे, तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर देखील खूप प्रकर्षाने विचार होतो. अनेक इंटरव्ह्यूच्या ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की साधारणतः 8 ते 10 जणांचं सुद्धा पॅनल असतं. मी ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्या ठिकाणी जवळपास 7 ते 10 इतके लोक हे प्रत्येक पॅनलमध्ये होते. मी या 10 इंटरव्ह्यूचा माझा अनुभव तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुलाखतीमध्ये आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास त्या ठिकाणी होतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या उमेदवारांचं कौशल्य चांगलं आहे, ज्यांना उत्तम पद्धतीने संवाद करता येतो, ज्यांना पालक, विद्यार्थी आणि सरकार या सर्वांसोबत समन्वय साधता येतो, अशा व्यक्तिमत्वाचे धनी असलेले शिक्षकच या शिक्षक भरतीमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. त्यांना सहज नोकरी मिळू शकते. तुम्हाला मार्क कमी असले परंतु तुमच्याकडे ही संवाद साधण्याची शैली, इतरांना प्रभावित करण्याची जर शैली असेल तर तुमचं सिलेक्शन 100% होणार आहे. खूप खूप धन्यवाद.